आज आपल्यासमोर जे आहे ते म्हणजे अ, कुठलं मोठं संशोधन किंवा लेख नाहीये. एका पुस्तकातलं केवळ एक पान आहे. पण हे पान वाचताना पहिली गोष्ट जी जाणवते ती म्हणजे प्रचंड निराशा. विचार करा, काही लोक 10 दिवसांपासून एका घनदाट जंगलात अडकलेत. जगाशी काही संपर्क नाही. अशा परिस्थितीत कोणीही हार मानेल नाही का? नक्कीच, ही परिस्थितीच म्हणजे एखाद्याच्या धैर्याचा अंत पाहणारी आहे. त्यांना पोचायचंय छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत. एक महत्वाचा संदेश द्यायचाय, पण ते स्वतःच मदतीच्या शोधात आहेत. म्हणजे ज्यांनी मदत करायची तेच मदतीसाठी थांबलेत. ह्यासारखा मोठा विरोधाभास नाही. बरोबर. आणि याच निराशेतून या पानावरची कहाणी सुरू होते. आपल्याला भेटतात सखाराम, सर्जा, नारायण आणि एक अत्यंत गूढ स्त्री सावित्री. आणि एक नाव जे फक्त ऐकू येतं, खेडूजी. तर मग आजच्या चर्चेत आपण या एका पानात दडलेली ही नाट्यमय परिस्थिती, ही पात्र आणि त्यांच्या मनात चाललेलं द्वंद्व उलगडून पाहणार आहोत. हो, आणि हे करत असताना आपण हेही शोधण्याचा प्रयत्न करू की ह्या एका पानावरून पुढे काय घडू शकतो. कारण इथे घेतलेला प्रत्येक निर्णय तो त्यांच्या आयुष्याला आणि त्यांच्या ध्येयाला एक नवी दिशा देणार आहे. चला तर ह्या जंगलातल्या अंधारात थोडा प्रकाश टाकूया. तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. 10 दिवस झालेत. अन्नपाण्याची काय सोय असेल देव जाणे. आणि अशा वेळी जेव्हा सगळी आशा संपलेली असते तेव्हा सावित्री त्यांना म्हणते, तुमची मदत करायला आम्ही आलो आहोत. हे वाक्य म्हणजे वाळवंटात पाणी सापडण्यासारखं आहे. हो, पण गंमत अशी आहे की हे पाणी इतकं सहज आणि इतक्या अनपेक्षितपणे मिळालंय की त्यावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्नच आहे. सावित्री फक्त आश्वासन देत नाहीये, तर एक ठोस योजना मांडते. ती सांगते की तिचे वडील शिर्के सरदार यांची फौज फक्त 10 कोसांवर आहे. हे ऐकून तर त्यांना आकाश ठेंगणं झालं असेल ना. पण इथेच मला एक प्रश्न पडला आहे. सखाराम, जो या गटाचा प्रमुख दिसतोय, तो इतका अनुभवी असूनही सावित्रीच्या एका वाक्यावर, चला खंडेरायाची कृपा, म्हणून इतका पटकन विश्वास कसा ठेवतो? म्हणजे इतक्या दिवसांच्या संघर्षानंतर माणूस जास्त सावध व्हायला हवा. हे थोडं विचित्र नाही का? तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मला वाटतं त्याच्या खंडेरायाची कृपा या प्रतिक्रियेतनं आंधळा विश्वास कमी आणि इतक्या दिवसांचा दाबलेला ताण जास्त दिसतो. तो आशेला कवटाळतोय, कारण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. जेव्हा माणूस पूर्णपणे हरलेला असतो तेव्हा त्याला आशेचा कोणताही किरण सूर्यप्रकाशासारखा वाटतो. तो त्या क्षणी त्या योजनेची चिकित्सा करत नाहीये, तर त्यातून मिळणाऱ्या सुटकेचा आनंद मानतोय. म्हणजे ही एक प्रकारची मानसिक गरज आहे. अगदी. शिवाय सावित्री आपलं वजन वाढवण्यासाठी एक हुकमी एक्का काढते. ती म्हणते, माझा महाराजांशी संबंध खूप जवळचा आहे. त्या काळात हे वाक्य म्हणजे पासपोर्ट किंवा ओळखपत्रासारखं होतं. महाराजांशी जवळचा संबंध असणं म्हणजे तुमची विश्वासार्हता आपोआप सिद्ध होते. त्यामुळे सखारामचा सुरुवातीचा विश्वास हा त्या परिस्थितीच्या दबावामुळे आणि सावित्रीच्या या दाव्यामुळे आलेला आहे. तो पूर्णपणे तार्किक नाही, तो भावनिक जास्त आहे. आणि या भावनिक प्रतिक्रियेनंतर तो लगेच व्यावहारिक नियोजनाकडे वळतो. त्याची योजना तर इतकी साधी आहे की हसू यावा. गावाला पोचायचं, आंघोळ करायची, जेवायचं, देवाचं दर्शन घ्यायचं आणि झोपायचं. यात कुठेही पुढच्या मोठ्या लढाईची किंवा धोक्याची तयारी दिसत नाही. इथेच तर ह्या पात्राची खोली दिसते. ही साधी योजना म्हणजे गोंधळलेल्या परिस्थितीतून बाहेर पडून पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न आहे. 10 दिवसांपासून ते फक्त जगत होते. आता त्याला आयुष्य पुन्हा सुरू करायचंय. अंघोळ, जेवण, झोप ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करून त्याला स्वतःला आणि आपल्या साथीदारांना पुन्हा एकदा माणूस असल्यासारखं वाटावं, ही त्याची धडपड आहे. तो मोठा चित्र आधी छोट्या पण महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देतोय. आणि यातच आपल्याला गटातल्या लोकांच्या मानसिकतेतला फरक दिसतो. सर्जा आणि नारायण इतके थकलेले आहेत की त्यांना खाटेवर पडल्याक्षणी झोप लागते. त्यांचं शरीर आणि मन दोन्ही हार मानून बसलंय. पण सखाराम, तो त्यांच्या इतकाच थकलेला असूनही त्याला झोप लागत नाही. त्याचं शरीर आराम मागतंय, पण त्याचं डोकं चालू आहे. आणि हेच एका खऱ्या नायकाचं लक्षण आहे. त्याचे साथीदार त्याच्यावर अवलंबून आहेत, त्यामुळे ते निश्चिंत होऊन झोपू शकतात. पण त्याला ती सोय नाही. सगळ्या जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावर आहे. त्यामुळे मदत मिळाल्याच्या आनंदातून बाहेर पडून त्याचं सावध मन आता कामाला लागलंय.
जी गोष्ट दिवसा त्याला कृपा वाटत होती तीच गोष्ट रात्रीच्या शांततेत त्याला शंका वाटू लागलीये. बरोबर. एकेकाळी फक्त एकच ध्येय होतं, महाराजांपर्यंत पोहोचणं. पण आता एकाच वेळी 3 नवीन शंकांनी त्याला घेरलं आहे. आणि या शंकाच या कथेला एका गूढ वळणावर आणून ठेवतात. पहिली शंका आहे खेडोजीबद्दल. हो, हा खेडोजी आहे तरी कोण? सावित्री म्हणते की तोच त्यांना इथपर्यंत घेऊन आला, पण तो स्वतः कुठे आहे? जी व्यक्ती तुम्हाला एवढ्या सुरक्षित ठिकाणी आणते ती अचानक अदृश्य का होते? तो सावलीसारखा वावरतोय. तो संरक्षक आहे की त्यांच्यावर पाळत ठेवणारा कोणीतरी? यानंतर त्याची दुसरी शंका तर आणखीनच रंजक आहे. तो मंदिराची डागडुजी करणाऱ्या शिवभक्तांबद्दल विचार करतो. हे लोक कोण आहेत, ज्यांनी महाराजांना कधी पाहिलंही नाही, पण तरीही इतक्या लांबून येऊन जीव धोक्यात घालून हे काम करत आहेत? या निष्ठेमागे काय आहे? ही शंका वरवर पाहता भावनिक वाटते, पण तिच्यात एक व्यावहारिक आणि धोकादायक पैलू आहे. सखारामला त्या काळातली परिस्थिती माहीत आहे. शत्रू कोणत्याही रूपात येऊ शकतो. हे शिवभक्त खरोखरच भक्त आहेत की शत्रूने पेरलेले गुप्तहेर आहेत? मंदिराच्या डागडुजीच्या नावाखाली ते इथे काय करत आहेत? त्यांची ही भक्ती खरी आहे की केवळ एक देखावा आहे? म्हणजे एका बाजूला मदतीचं आश्वासन मिळालंय आणि दुसऱ्या बाजूला 2 अनोळखी घटक, खेडोजी आणि हे शिवभक्त, त्याच्या मनात संशयाचं मोहोळ उठवत आहेत. एका नायकासाठी हे किती मानसिक दडपण असेल. पण या सगळ्यानंतर तो त्या प्रश्नावर येतो जो या पानातला सर्वात मोठा धक्का आहे. हो, आणि हा प्रश्न थेट सावित्रीच्या अस्तित्वावरच आहे. तो स्वतःला विचारतो, तारुण्याने मुसमुसलेली ही सौंदर्यानं सावित्री इतक्या भीषण काळ्या कब्बींना एकटी इथं काय करते आहे? आतापर्यंतचे प्रश्न परिस्थितीबद्दल होते, पण हा प्रश्न थेट व्यक्तीवर आहे. म्हणजे शिर्के सरदारांची मुलगी एका पडक्या मंदिरात जंगलाच्या मध्यभागी एकटी? हे गणित जुळत नाही. त्या काळात एका मोठ्या सरदाराची तरुण मुलगी अशी एकटी असुरक्षित ठिकाणी असणं केवळ अशक्य आहे. तिच्यासोबत सैन्य असायला हवं, संरक्षण असायला हवं. तिचं इथे एकटी असणं हे कोणत्याही तर्काला धरून नाही. एक मिनिट, म्हणजे सखारामला आता हे जाणवायला लागलंय की त्याला सांगितली जाणारी गोष्ट आणि त्याला दिसणारा वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्याला जी व्यक्ती आशेचा किरण वाटत होती तीच व्यक्ती आता सर्वात मोठं गूढ बनली आहे. बरोबर. आणि इथे आपल्याला दिसतं की संकटात सापडलेल्या माणसासाठी सर्वात मोठा धोका बाहेरच्या शत्रूपेक्षा आतून आलेल्या खोट्या आशेचा असू शकतो. सावित्री जर खोटं बोलत असेल तर सखाराम आणि त्याचे साथीदार एका मोठ्या सापळ्यात अडकले आहेत. आणि या विचारानेच सखारामची झोप उडालीये. आणि याच विचारांच्या गर्तेत तो उठतो. मंदिराबाहेर पहारेकरी आहेत, सगळं शांत आहे, पण त्याच्या आत एक वादळ सुरू आहे. तो एका झोपलेल्या सैनिकाजवळ जातो आणि हळूच त्याची तलवार उचलतो. हे खूपच महत्वाचं आहे. एका बाजूला त्याला मदतीचं आश्वासन मिळालंय, पहारेकरी आहेत, पण तरीही तो गुपचूप तलवार उचलतोय. म्हणजे त्याचा विश्वास बसलेला नाहीये. बरोबर? अजिबात नाही. ही कृती त्याच्या मनातल्या द्वंद्वाचं प्रतीक आहे. पहारेकरी सावित्रीचे आहेत, पण तलवार त्याची स्वतःची आहे. याचा अर्थ तो दुसऱ्याच्या भरोश्यावर राहू इच्छित नाही. त्याला मदत मिळाली असली तरी तो स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःच घेतोय. हे दाखवतं की त्याचा अनुभव त्याला सांगतोय की कधीही काहीही होऊ शकतं आणि त्यासाठी तयार राहायला हवं. आणि मग ती तलवार घेऊन तो कुठे जातो? रणांगणात नाही, तर देवाच्या दारात. तो महादेवाच्या पिंडीसमोर नतमस्तक होतो. हे किती सुंदर आहे. एकाच वेळी त्याच्यात एक लढवय्या आणि एक भक्त जिवंत आहे. माणसांवरचा विश्वास ढळमळीत झालाय, पण देवावरची श्रद्धा अढळ आहे. इथेच आपल्याला त्याच्या चारित्र्याचा गाभा दिसतो. तो प्रार्थना करतो, पण त्याची प्रार्थना खूप वेगळी आहे. तो स्वतःसाठी काहीही मागत नाही. तो म्हणतो, माझ्या देवा, गावासाठी आम्ही जीवावरचा खेळ खेळतोय, तू काय पदरात टाकशील ते. आणि वाक्य अपूर्ण राहतं. हो, ते अपूर्ण वाक्य, ते माझ्या मनात घर करून बसलं आहे. त्यात कितीतरी अर्थ दडले आहेत. पहिला म्हणजे त्याचा उद्देश. तो स्वराज्यासाठी किंवा महाराजांसाठी म्हणत नाही, तो म्हणतो गावासाठी. आणि इथे आपल्याला या कथेचा खरा आत्मा दिसतो. ही गोष्ट महाराजांच्या स्वराज्याबद्दल वाटत असली तरी सखारामच्या प्रार्थनेतून कळतं की प्रत्येक मोठ्या लढाईमागे एक अत्यंत वैयक्तिक, स्थानिक कारण दडलेलं असतं. त्याचा वेढा स्वराज्य इतकाच त्याच्या गावासाठी आहे. त्याच्या डोळ्यासमोर त्याचं गाव आहे, तिथली माणसं आहेत, त्यांचं दुःख आहे. ही लढाई त्याच्यासाठी अमूर्त नाही, ती ठोस आहे, वैयक्तिक आहे. आणि त्या प्रार्थनेचा अपूर्णपणा, तू काय पदरात टाकशील ते,
हे काय दर्शवतं? ते त्याचं समर्पण आणि भविष्यातील अनिश्चितता दर्शवतं. तो देवाला अटी घालत नाहीये की मला वाचव किंवा मला यश दे. तो म्हणतोय, मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय, मी माझ्या गावासाठी जीव द्यायला तयार आहे, आता पुढे जे होईल ते तुझ्या हातात. यात एक प्रकारची तयारी आहे, यशाची आणि अपयशाची सुद्धा. हे अपूर्ण वाक्य आपल्याला सांगतं की पुढचा प्रवास सोपा नाहीये, त्यात धोका आहे, अनिश्चितता आहे. वा, म्हणजे या एका पानातून आपण काय काय पाहिलं? एक धाडसी मोहीम जी पूर्णपणे फसली आहे, एका सुंदर पण गूढ स्त्रीकडून मदतीचा एक अनपेक्षित प्रस्ताव, आणि सखाराम नावाचा एक नायक जो फक्त शूर नाही तर कमालीचा विचारी आणि सावध आहे, ज्याच्या मनात एकाच वेळी आशा आणि शंका यांचं द्वंद्व सुरू आहे. आणि जर पुढे काय होईल याचा विचार करायचा झाला तर मला वाटतं की सखारामचा प्रत्येक निर्णय आता याच कसोटीवर तपासला जाईल. माझ्या गावासाठी काय योग्य आहे? तो सावित्रीच्या सौंदर्याला किंवा शिर्के सरदारांच्या नावाच्या दगदगाला भुलणार नाही. तो प्रत्येक पाऊल 100 वेळा विचार करून टाकेल. कारण आता त्याच्यासाठी धोका फक्त स्वतःच्या जीवाला नाही तर त्याच्या संपूर्ण गावाच्या भवितव्याला आहे. त्याचा संघर्ष आता अधिक तीव्र आणि अधिक वैयक्तिक झाला आहे. खरंच, या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. आपण जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा मोठमोठ्या लढाया, पराक्रम आणि ध्येयांबद्दल बोलतो. पण त्या भव्यदिव्य घटनांच्या मागे खऱ्या अर्थाने प्रेरणा कुठून येत असेल? ती केवळ एका महान नेत्यावरील किंवा एका मोठ्या विचारावरील निष्ठेतून येते, की आपल्या घरासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या माणसांसाठी असलेल्या प्रेमातून खरी शक्ती निर्माण होते? इतिहासाच्या मोठ्या पटावर सखारामसारख्या सामान्य माणसाच्या या छोट्या पण प्रामाणिक हेतूचं महत्त्व किती असेल, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.